तर राज्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये ही इंधनाची टंचाई आहे आणि अर्थातच अनेकांचे हाल होतात। याचवरून आता विरोधकांनी देखील सरकारवरती टीका केलेली आहे। आपण बघूयात विरोधक काय म्हणतात। युद्ध आणि ऊर्जा संकटामुळे जग संकटात आहे असं नेदरलँड दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले। जग संकटात आहे आणि मोदी परदेशाचे दौरे करतात। देशातल्या लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। देशाच्या पेट्रोल पंपावर आणि डिझेल पंपावर मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या आहेत। विषय असा आहे की जेव्हा ज्या गोष्टी करायला पाहिजे तेव्हा त्या गोष्टी केल्या नाहीत। त्यांच्यासाठी इलेक्शन महत्त्वाचं होतं आणि राक्षसी त्यांना यश मिळाल्यानंतर आता ते देशाचा विचार करतात। पण आदरणीय राहुल गांधी म्हणतात मी 100 इलेक्शन वाढलो तरी चालेल, पण मी माझा दृष्टिकोन मानवतेच्या हिशोबानंच ठेवेल। तर आपण दिसतोय की आज आपल्याला जे 18 दिवसाचं फक्त डिझेल पेट्रोल आपल्या देशात राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आत्ताचं सरकार आणि आत्ताचे पंतप्रधान आहेत।